पांढरी शिवारात पोलिसांची धडक कारवाई, गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त. 1470 लिटर रसायनासह 89,000चा मुद्देमाल जप्त. प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली अडावत पोलिसांची कारवाई. अडावत प्रतिनिधी. अवैध दारू व्यवसायाविरोधात अडावत पोलिसांनी धडक कारवाई करत पांढरी शिवारातील गावठी हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत 1470 लिटर रसायन व तयार गावठी दारूसह सुमारे 89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 27 जून 2026 रोजी पांढरी शिवारातील जीवन कोळी यांच्या शेताजवळील नाल्यात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान समाधान अशोक कोळी वय 29 रा अडावत तालुका चोपडा जि. जळगाव याच्या ताब्यातून 1400 लिटर कच्चे रसायन, 50 लिटर उकळते रसायन आणि 20 लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 1470 लिटर साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे 89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध अडावत पोलीस ठाण्यात गु. र. न. 139/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 इ, फ, ब व क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अडावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शेषराव तोरे, किरण शिरसाट, भूषण चव्हाणसह पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.